मी प्रकाश पाटील. 3 वर्षापूर्वी माझ्या पोटात दुखायला लागले आणि अपेंडिक्स फुटण्याची शक्यता डॉक्टरनी सांगितली. लगेच ऑपरेशन करणं गरजेचं होतं, पण शुगर जास्त असल्यामुळे ऑपरेशन करता येत नव्हतं. मला मधुमित्रचा पत्ता कळला आणि डॉक्टर ताम्हणकर मॅडमनी इमर्जन्सी ओळखून माझी साखर नॉर्मल आणली आणि माझं ऑपरेशन झालं. जणू मला पुनर्जन्मच मिळाला. त्यानंतर डॉक्टर गौरी ताम्हणकर मॅडमच्या मार्गदर्शनामुळे मला आत्मविश्वास आला. मी आता 80 वर्षाचा आहे, गाडी चालवतो, माझा व्यवसाय मी समर्थपणे करतो. मधुमेह माझ्याबरोबर आहे, पण मित्रासारखा. अशा शांत निसर्गरम्य ठिकाणी रमायला कुणाला बरं आवडणार नाही, परंतु आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला ते शक्य होत नाही. कारण रोज तेच प्रश्न, रोज तोच ताण, रोज तेच रुटीन, यामुळे आपण अगदी घाईला येतो. आणि या ताणतणावांमुळे खरं तर आपल्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. कारण डायबिटीज, ब्लड प्रेशर, थायरॉईड या सगळ्या रोगांचं मूळ कारण दडले ते आपल्या तणावग्रस्त आणि धावपळीच्या आरोग्यशैलीशी. खरंच आपल्याकडे एखादं रिसेट बटन असतं तर ते दाबून आपण आपल्या पूर्वजांच्या शांत आणि समाधानी आयुष्य जगण्यासाठी नक्कीच गेलो असतो. तर असंच एक रिसेट बटन आम्ही घेऊन आलो आहे मधुमित्राच्या माध्यमातून, ज्यामध्ये योग्य आहार, योग्य व्यायाम आणि गरज पडली तर गोळ्या या त्रिसूत्रीमुळे तुमचं आयुष्य आरोग्यपूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आजच्या आपल्या आयुष्यात आपल्याला पावलोपावली प्रलोभनं असतात. म्हणजे अगदी कोपऱ्यावरच्या पावभाजीवाल्यापासून रिसेप्शनच्या भल्या मोठ्या पदार्थांच्या यादीपर्यंत, किंवा वेगवेगळ्या डाएट्सपासनं निरनिराळ्या व्यायाम प्रकारांपर्यंत. परंतु यामध्ये एक प्रश्न कायम राहतो की ह्यातलं सगळं मला कायमस्वरूपी जमणार काय बरं असेल. तर त्यासाठीच या रिसेट बटनामध्ये आम्ही मधुमित्रतर्फे अजून एक मोड ॲड केला आहे. तो म्हणजे सर्वांना सहज सोपं आणि कायमस्वरूपी जमेल अशा पद्धतीने आरोग्यदायी बदल जीवनशैलीत सुचवायचे. यामध्ये आमचे आहार तज्ज्ञ आहार योग्य पद्धतीने कसा घ्यावा, कोणत्या वेळेला घ्यावा, किती घ्यावा याबद्दल मार्गदर्शन करतात. प्रत्येकाच्या रुटीनप्रमाणे आहारात छोटे बदल जरी केले तरीही त्यांचा परिणाम मोठा दिसू शकतो. अन्न हे औषधच आहे. यामुळे फक्त शारीरिक नाही तर मानसिक समाधानही मिळू शकते. आहाराबरोबरच येथे व्यायामाचीही सांगड घातली जाते. तुमच्या सोयीच्या वेळेला तुम्हाला आवडतील आणि जमतील त्या पद्धतीने व्यायाम इथे सांगितले जातात. आणि अशा पद्धतीने सांगितल्यामुळे व्यायाम आणि पथ्य हे स्वीकारणं खूप सोपं जातं आणि त्याचा परिणामही निश्चितच दिसून येतो. नमस्कार, मी कल्याण कुलकर्णी, राहणार कराड. जानेवारी 2024च्या दरम्यान मला थोडंसं थकल्यासारखं व्हायला लागलं. मॅडमनी मला बघितलं, पाहिलं, काही तपासण्या केल्या आणि थोडंसं जाणवलं की आपल्याला आता डायबिटीस थोडासा सुरू झालेला आहे. पण मॅडमनी मला एवढा छान आधार दिला. त्यांनी सांगितलं की सर काळजी करू नका, पण निश्चितपणानं कडक पथ्य आणि व्यायाम आणि औषधे याच्या माध्यमातून शुगर नियंत्रित आणू शकतो. आणि त्यासाठी फक्त काळजी घेणं गरजेचं आहे. मला सांगायला आनंद वाटेल की सुरुवातीला मॅडमनी मला गोळी सुरू केली आणि 1 महिन्यामध्येच मॅडमनी माझी गोळी कमी केली. त्यांचा संपूर्ण स्टाफ आणि मॅडम यांनी सुंदर मला सहकार्य केलं. अगदी घरच्यासारखं वाटू लागलं. आणि मग माझ्या मनामध्ये जी असणारी साखरेबद्दलची म्हणजे डायबिटीबद्दलची जी भीती आहे ती खूपच कमी झाली. आणि मला वाटलं की निश्चितपणानं आपण आपली साखर आता नियंत्रित आणू शकतो. मला सांगायला अभिमान वाटतो की मधुमित्र क्लिनिक याच्यामुळं माझी गोळी आता गेली 4 ते 5 महिने गोळी बंद आहे. मला सर्वांना तुम्हाला आव्हान करायचं आहे की खरंच मित्र हो, अतिशय सुंदर चांगल्या पद्धतीनं साखर नियंत्रणामध्ये आणायचं असेल तर आपल्याला फक्त आणि फक्त एकच आधार म्हणजे डॉक्टर सौ गौरी ताम्हणकर मॅडम आणि त्यांचं मधुमित्र क्लिनिक. आरोग्यदायी जीवनशैलीमध्ये उत्तम आहार, योग्य व्यायाम याच्याबरोबरच महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे ताणतणावांचं नियोजन. हल्ली 2 वर्षाच्या बाळापासून 102 वर्षाच्या आजोबांपर्यंत सर्वांना ताण हा असतोच. त्यामुळे ताण हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग समजून जर आपली ताकद ओळखून त्याच्यावरती काम जर आपण केलं तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होणार नाही. आणि यासाठी सर्व प्रकारचे मार्गदर्शन मधुमित्रमध्ये देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. ताणतणावाबरोबरच दुःख, निराशा, राग, चिडचिड या निगेटिव्ह इमोशन्स येतात
आणि या निगेटिव्ह इमोशन्समुळं 100% तुमची साखर वाढते आणि 200% तुमचं आयुष्य कमी होतं. ताणतणाव ओळखून त्याच्यावरती जर तुम्ही काम करायचा प्रयत्न केलात तर आपलं आयुष्य ताणविरहित किंवा सुखी, आनंदी आणि आरोग्यपूर्ण होईल आणि आपण आनंदी आणि समाधानी राहू. आपल्या सगळ्यांना जो मधुमेह माहिती असतो तो असतो टाईप 2 डायबिटीज. त्या मानाने कमी प्रमाणात असलेला टाईप 1 डायबिटीज हा लहान मुलांमध्ये आढळतो, ज्यांच्या शरीरात बीटा सेल्स या इन्सुलिन तयार करत नसल्यामुळे त्यांना कायमस्वरूपी इन्सुलिन हे इंजेक्शनच्या स्वरूपात घ्यावं लागतं. अशाच एका आमच्या टाईप 1 पेशंटचे मनोगत आपण जाणून घेऊया. माझं नाव सारिका सचिन कदम. ही माझी मुलगी अनन्या सचिन कदम. हिला टाईप 1 शुगर आहे. गेले 3 वर्ष, म्हणजे आता 4थे वर्ष पूर्ण होईल फेब्रुवारीमध्ये. अशी मुलं जास्त बघाही मिळत नव्हती आणि कुठल्या डॉक्टरांच्याकडं आम्हाला असे शुगरवरचे फिक्स डॉक्टर आम्हाला कळत नव्हते. माझे एक मैत्रीण आहे, तिचे मिस्टरांनी मला तामणकर मॅडमचं नाव सांगितलं. मग त्यांच्याशी आम्ही भेटलो. तरी पण घरातली माझ्या तयार नव्हती दिवसातून 4 वेळा इन्शुलन्स देणं. नंतर मी त्यांचा कार्यक्रम अलंकारला होता. तिथे असे अनेक मुलं बघितली, जवळजवळ 50 ते 60 मुलं तिथं होते, पालक होते. मग ती मुलं खेळताना बागडताना बघितलं, मला आनंद वाटला. मग 4 वेळानंतर टोचून घ्यायला मला सुद्धा काही वाटलं नाही, पण घरातल्याने आमच्या बराच विरोध केला होता. त्यांना मागं ठेवून नंतर ते भेटले. ज्यावेळी मॅडमांनी समजूत काढली त्यावेळी ते तयार झाले. आता जवळजवळ 3 वर्ष झाले तिला शुगर आहे, पण छान आहे. थोडे दिवस मी इन्शुलन्स दिल्यानंतर मॅडमने तिला तयार केलं म्हणजे स्वतः तिला आता शुगर कमी झालेली, वाढलेली किंवा म्हणजे अस्वस्थपणा सगळं तिला शरीरातलं बदल जाणवत आहेत. हे अनेक मुलं आहेत की ती शुगरची म्हणजे आम्हाला जिथे जिथे कुठे कुठे कोण भेटेल टाईप 1 शुगरचा पेशंट, त्यावेळी आम्ही त्यांना मॅडमचंच नाव सांगतो, का तर आम्हाला पूर्णपणे मॅडमच्या बरोबर विश्वास आहे. थोडं पाणी घाला. आणि आता शांत झोप लागते माझी. पहिली झोप लागत नव्हती. 1 वर्ष बरोबर मी म्हणजे काय करते ही ह्या शुगरच्या विषयी आम्हाला माहितीच नव्हती की ही शुगर काय आहे काय नाही. एक मुलगा आमच्या गावामधला दगावला होता, पण त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे दगावला होता. पण ज्यावेळी मॅडमशी बोलली, मॅडम म्हणजे अगदी मनातलं आईसारखं अजून पण त्या आमच्या मुलांच्या पण आईच आहेत आणि आमच्याही आहेत. आणि अगदी मनातलं म्हणजे त्यांनी इतका आधार दिला की मला माझ्या घरच्यांनी सुद्धा दिला नाही, म्हणजे विश्वास ठेवला नाही. एवढा मी त्यांच्यावरती विश्वास ठेवला आणि त्या विश्वासासारखं माझी मुलगीही आहे आणि ती व्यवस्थित इन्शुलन्स घेते. शरीरातलं बदल व्यवस्थित तिला कळतो, शुगर वाढलेलीही कळते. असे आमचे अनेक मुलं आहेत, अनेक पालक आहेत की ते त्यांच्या विश्वासावरती आमच्या मुलांचा आम्ही सांभाळ करतो. पण कधीही एनी टाईम आम्ही कधीही फोन करू, मुलांना त्रास व्हायला लागला तर त्या नेहमी फोन अटेंड करतात, व्यवस्थित आम्हाला मार्ग दाखवतात. ऐन वेळी जर त्या सकाळचा केला, पहाटे केला, तर त्यावेळी सुद्धा त्या हातातलं काम सोडून आमच्या मुलांसाठी हॉस्पिटलमध्ये पळत येतात आणि सहकार्य करतात. बऱ्याच वेळा माझ्या मुलीला गेल्या वर्षी ॲडमिट होती, त्यावेळी तिला सांगितलं की तिचं आतडं कापून काढायला लागलं. पण त्यावेळी म्हणजे मॅडमच नाही तर मॅडमचे मिस्टर सुद्धा त्यावेळी त्यांनी फक्त विरोध केल्यामुळं त्यांनी ते ऑपरेशन टळलं आणि काही वेळाने तिच्या आतड्याचा पीळ निसटला आणि ते ऑपरेशन टळलं. एवढ्या मोठ्या म्हणजे संकटातून त्यांनी वाचवलं. त्यामुळं आम्हाला अगदी देवासारखे आहेत. आणि माझ्या मुलीने एक भाषण केलं होतं, त्यात तर तिनं आई माईच हा शब्द वापरला आहे. मधुमित्रमध्ये सांगण्याबरोबरच कृती करण्यावरही आमचा भर असतो. इथे येणाऱ्या प्रत्येकासाठी आम्ही विविध संवाद, चर्चा, उपक्रम, कार्यशाळा सतत राबवत असतो. त्यामध्ये ब्लड टेस्टिंग कॅम्प, पावलांच्या तपासणींचे किंवा डोळ्यांच्या तपासणींचे शिबिर, टाईप 1च्या पालकांसाठी सपोर्ट ग्रुप, कार्ब काउंटिंग, इन्सुलिन पंप कार्यशाळा इत्यादी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. पावलांच्या संवेदना वाढवण्यासाठी स्टिम्युलेटर मशीनचा वापर, शरीराची ठेवण जाणून घेण्यासाठी बॉडी कंपोजिशन ॲनालायझरचा वापर केला जातो. लोकांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची मार्गदर्शक सत्रे, त्याचप्रमाणे विविध लेक्चर्स आयोजित केली जातात. याचबरोबर पौष्टिक खाद्य जत्रा हा एक वेगळा अनुभव आहे, ज्यामध्ये पौष्टिक पण चटपटीत असे पदार्थ लोकांना अनुभवायला मिळतात. सध्या भारतामध्ये प्रेग्नन्सीमधल्या डायबिटीजचं प्रमाणही खूप वाढायला लागले. तर अशाच एका आपल्या प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीज झालेल्या पेशंटचे विचार आपण जाणून घेऊया. नमस्कार, माझे नाव सायली प्रतीक लाखोले. मी प्रेग्नेंट असताना 2ऱ्या महिन्यात मला कळलं की मला शुगर आहे म्हणून प्रेग्नन्सीमधली. मग आम्ही मधुमित्र क्लिनिकमध्ये डॉक्टर गौरी तामणकर यांच्याकडे ट्रीटमेंट करायचं ठरवलं. आणि मॅडमनी मी पहिल्यांदा गेले तेव्हा मी खरं तर खूप घाबरले होते. आई पप्पा होते सोबत.
आणि मॅडमला पण माहिती, म्हणजे मला रडायलाच आलं होतं की मला शुगर निघाली आहे म्हणून. आणि टेन्शन खूप होतं की कसं होईल आपल्या बाळाचं वगैरे, म्हणजे बाळ नीट होईल, डिलिव्हरी नीट होईल का नाही वगैरे. पण मग मॅडमनी पण समजून सांगितलं आणि मला इन्शुलिन चालू केलं. आणि मॅडम म्हणल्या की 9 महिने हे तुला घ्यावंच लागेल, नंतर तुझ्या गोळ्या चालू होतील, म्हणजे इन्शुलिन बंद होईल. मग इन्शुलिन कसं घ्यायचं हे माहिती नव्हतं, पण मॅडमनी आणि तिथल्या स्टाफनी समजून सांगितलं मला. आणि नंतर मी इन्शुलिन घेतलं. आणि मग 15 दिवसांनी परत मला मॅडम बोलवायच्या की ट्रीटमेंटसाठी, की आपण शुगर सारखी चेक करत राहू, म्हणजे बाळाला काही धोका होणार नाही. आणि मग तसं मी ट्रीटमेंट फॉलोअप करत गेले. आणि दुसऱ्यांदा गेले तेव्हा मला इतका कॉन्फिडन्स आलेला की म्हणजे माझा अनुभव असा आहे की तिथं एक पेशंट आलेला मॅडमकडं, त्या पण प्रेग्नेंटच होत्या आणि त्यांना काहीतरी 3रा महिना होता. त्या म्हणल्या की मी खूप घाबरली आहे, मी काय करू वगैरे. म्हणलं मी पण पहिल्यांदा आले होते तेव्हा मी खूप घाबरले होते आणि त्यावेळेस त्या पहिल्यांदाच आल्या होत्या. मग त्यांना सांगितलं की घाबरू नका, म्हणजे मी तर खरंच खूप घाबरले होते, पण नंतर जसं मी फॉलोअप घ्यायला लागले मॅडमचा तसं माझं टेन्शन खूप कमी झालं आणि माझी शुगर पण एकदम नियंत्रित होती. मॅडमनी सांगितलेला व्यायाम केला, मी पथ्य पाळले, त्यामुळे माझी शुगर एकदम नॉर्मल आणि व्यवस्थित राहिली, जेवढी हवी तेवढीच राहिली. आणि 7व्या महिन्यानंतर मी माझ्या माहेरी गेले होते, म्हणजे सोलापूरला, आणि परत डिलिव्हरी माझी बार्शीला झाली. मग तिथे गेल्यावर मी मॅडमला विचारलं होतं जाताना की मी आता काय करू, मी चालली आहे, मी कराडमध्ये नाही आहे. मग मॅडम म्हणल्या की तू ऑनलाईन ट्रीटमेंट घेऊ शकतेस माझ्याकडनं, म्हणजे व्हिडिओ कॉल वगैरे आपण त्याच्यावर तुला बोलू, तू चार्ट पाठव आम्हाला. मग तसं मी करून मॅडमला ते पाठवलं, माझा चार्ट शुगरचा. आणि 9 महिन्यापर्यंत पूर्ण मॅडमनी मला सपोर्ट केला, मी पण त्यांचा फॉलोअप घेत राहिले. आणि त्यांनी सांगितलंच होतं की 9व्या महिन्यात जरा रिस्क असती, जरा जास्त म्हणजे जास्त काही दुर्लक्ष करू नको. आता इथपर्यंत आपण आलो आहे 8व्या महिन्यापर्यंत. आणि मी मॅडमचं ऐकलं, फॉलोअप घेतला आणि माझं बाळ एकदम निरोगी छान राहिलं आहे. आणि मी असंही ऐकलं होतं की शुगरमध्ये तशी खूप रिस्क असते बाळासाठी आणि आईसाठी पण, म्हणजे माझी वाढली तर बाळाची पण वाढू शकते. आणि असं पण मी पाहिलेलं आहे की बाळाला काहीतरी अपंगत्व वगैरे शुगरमुळे थोडंफार काहीतरी येऊ शकतं, हे पण मी ऐकिवात होते. त्यामुळे मी खरं तर आम्ही दोघंही, म्हणजे नवरा बायको, खूप टेन्शनमध्ये होतो की आपलं बाळ सुदृढ होईल का नाही, किंवा काही त्याला व्यंगत्व येईल का वगैरे. पण मॅडमनी छान मला फॉलोअप दिला, छान औषधं दिली आणि माझी डिलिव्हरी एकदम छान निरोगी झाली. येणाऱ्या प्रत्येकाला शास्त्रीयरित्या माहिती देणं, त्यांना आरोग्याबद्दल ज्या शंका आहेत त्यांचं योग्य प्रकारे निरसन करणं हे आमचं ध्येय आहे. कारण आरोग्य सर्वांगीणदृष्ट्या चांगले राहण्यासाठी ही एक महत्त्वाची बाब आहे. याकरिता आमच्या क्लिनिकचा एक पैलू आहे, तो म्हणजे पेशंट एज्युकेशन. मग यामध्ये आहार व्यायामाची माहिती, पावलांची काळजी कशी घ्यायची, गोळ्या कशा व कधी घ्यायच्या इथपासून ते मधुमेहाबद्दलचे गैरसमज, इन्शुलिनबद्दलची भीती दूर करण्यापर्यंत काउन्सिलिंग केले जाते. नमस्कार, मी संगीता तानाजीराव साळुंखे, गाव किवळ आहे माझं, पण मुंबई आणि किवळ असं दोन्हीकडं माझं राहणं असतं सातत्यानं. माई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मी संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत आहे आणि त्याच्यामुळं दगदग इतकी होत चालली. आणि माझी फॅमिली हिस्ट्री माहेरची 100% सगळ्यांना डायबिटीस आहे. त्यातून मी कशीबशी वाचले होते, पण पुन्हा बॉर्डरलाईनवर माझी शुगर आली आणि मग मला गौरी ताम्हनकर मॅडम भेटल्या. म्हणजे खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी, कारण की त्यांना जेव्हा भेटले तेव्हा माझी शुगर बॉर्डरलाईनच्या थोडी क्रॉस झाली होती आणि त्यांनी अतिशय योग्य असे मला सल्ले दिले. छान पद्धतीनं व्यायाम कसा करायचा, योगाभ्यास असेल किंवा इतर व्यायाम असतील, पूरक हालचाली असतील, आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं की आहाराच्या बाबतीत माझी खूप हेळसांड होत होती की योग्य पद्धतीनं आहार नव्हता घेतला जात आणि वेळेचाही गोंधळ होत होता. पण मॅडमनी मला इतकं शिस्तबद्ध वागायला सांगितलं आणि त्याचा मला आज रोजी इतका फायदा झाला आहे की संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करताना मी खूप छान फील करते. म्हणजे मला कुठलाही प्रकारचा त्रास आता होत नाही. अशा रीतीने जेव्हा पेशंट्स पुन्हा निरोगी जीवनाकडे वळतात त्यातच आम्हाला समाधान वाटते. आरोग्यदायी जीवनशैलीची साथ धरूया, मधुमित्रबरोबर मार्ग चालूया, मधुमित्रबरोबर मार्ग चालूया. मधुमित्र तुमच्या आरोग्याचा सोबती.